हे पण कधी रिपायत हा रिपायत आई वांट रिपायत घेऊन जाता का? हा हो. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असा इतिहास आहे की जिजाऊनी फक्त एक बाई तर छत्रपती बनवू शकते, म्हणजे तेवढी बुद्धी ते आईकडे असते. तर ते देवापेक्षाही श्रेष्ठ मी मानतो आई वडिलांना. तर हे मशीन जो आहे जगामध्ये पहिल्यांदा मी तयार केली, हे डोंगर कापायचं. हे जे प्लेन दिसतंय तुम्हाला, आणि हे तिथून देवाच्या डोक्यावर 650 फूट उंच होता. हा, देवाच्या डोक्यावरून 650 फूट उंच डोंगर. तर हे सगळे जो ओपन दिसते हे सगळे डोंगर कापून काढलेले, कापायलाच 20 वर्ष लागले. 3500 सीढ़ियाँ चढ़नी है, 3500 सीढ़ियाँ उतरनी है आपको. टोटल 4 और 4 8 किलोमीटर की यात्रा है. 4 घंटे लगते हैं. तर मित्रांनो, आपण आता भिलवाड गावात आलेलो आहोत आणि आता आपण नाश्त्यासाठी नाश्ता वगैरे करणार आहे. तर मित्रांनो, आपण नाश्त्यासाठी पोहे घेतलेले आहेत, बघू शकता. आता नाश्ता करू आपण. तर मित्रांनो, आपण आता नाश्ता वगैरे केलेला आहे. आता आपण वरती जाऊ. पाटी लावलेली आहे. जर का तुम्हाला गाडीमध्ये जायचं असेल तर ह्या साईडने जाऊ शकता. ती डायरेक्ट तुम्हाला वरती मूर्तीपर्यंत गाडी घेऊन जाते आणि घेऊन येते तिथून. त्याचे पर पर्सन 200 रुपये चार्ज घेतले जातात. आणि जर का तुम्हाला मांगीतुंगीवरती चढाई करायची असेल तर तुम्ही ह्या साईडने जाऊ शकता. तर आम्ही पोहोचलो मित्रांनो आता मांगीतुंगीच्या पायथ्याशी, आणि आता आपण गाडी पार्क केलेली आहे इथे आणि आता आपण चाललोय वरती. जय जिनेंद्र बंधुओं, जैसा कि आप जानते हैं मांगीतुंगी ये बहुत पवित्र सिद्ध क्षेत्र है और वंदनीय सिद्ध क्षेत्र है. यह तीर्थ क्षेत्र है महाराष्ट्र नासिक जिले का. यहाँ से दूर दूर से भक्त लोग आते हैं धार्मिक धर्म प्रभावना हेतु, पूजन अर्चन भक्ति आराधना के लिए. मांगी गिरी पे, तुंगी गिरी पे पूजा पाठ करते हैं. दिगंबर जैन भक्त सभी आते हैं दूर दूर से. जयपुर से भी आते हैं, राजस्थान से भी आते हैं, किशनगढ़ से भी आते हैं, सभी जगह से आते हैं. भारत ऑल इंडिया 99 करोड़ मुनि महाराजों की मोक्ष भूमि. ये पवित्र भूमि है, पावन भूमि है. यहाँ का रज रज कण कण पवित्र है. गुटखा विमल पाउच लेके न जाए, अश्लील हरकतें न करें, पवित्रता का ध्यान रखे, किसी के दिल को ठेस न पहुंचे, किसी के धर्म की हानि न हो, किसी के धर्म को ठेस न पहुंचे, किसी के दिल को हानि न पहुंचे. 3500 सीढ़ियाँ चढ़नी है, 3500 सीढ़ियाँ उतरनी है आपको. टोटल 4 और 4 8 किलोमीटर की यात्रा है. 4 घंटे लगते हैं. वैसे तो मैक्सिमम हम लोग डोली वाले भाई लोग जाते हैं सभी धर्म प्रभावना करने के लिए, तो 3 घंटे में यात्रा करके वापस आते हैं. मैं महेंद्र भाई, दिगंबर जैन देवस्थान. थोडं वरती आल्यानंतर तुम्हाला गुफा दिसतील, तुम्हाला दाखवतोच. आणि त्याच्यात त्या मूर्ती आहेत त्या पण तुम्हाला पूर्णपणे दाखवतोच आणि त्या तुम्ही बघाव्यात.
फायनली मित्रांनो आपण आता वरती चाललोय. खालची सगळं तुम्हाला गुफे वगैरे दाखवले. आता आपण वरती चाललोय मूर्तीकडं. मित्रांनो बघू शकता आपण, आपल्याला त्या मूर्तीजवळ जायचं आहे तिथं. आणि खाली आपण बघू शकता, आपण तिथं गाडी पार्क केलेली आहे खाली. तर मित्रांनो आपल्याला वरती जायचं आहे. तर चला, आज पूर्णपणे हाऊस झालेली आहे. थोडी विश्रांती घेऊ आणि मग वरती तर 15 मिनिटं झालेले आहेत आपल्याला इथंपर्यंत चढून. आणि आपल्याला आणखीन त्या मूर्तीपर्यंत जायचं आहे. आणि नंतर मग पहिली मांगी नंतर तुंगी हे दोन्ही करायचे आहेत. आणि आता आपण ते मागचे खालचे जे गाड्या पार्क वगैरे गेले तिथून आपण सुरुवात केली होती पायऱ्या चढायला. आता इथंपर्यंत आपण आलो आहे. तर चला मग आता वरती जाऊ हळूहळू. आणि मित्रांनो वरती तुम्हाला लिंबू पाणी वगैरे घ्यायचं असेल तर स्टॉल लावलेले आहेत. तर मित्रांनो आपण बघू शकतो, जशी चीनची भिंत आहे तशी आपली महाराष्ट्रात पण एक भिंत आहे, ज्याला आपण म्हणू शकतो द वॉल ऑफ महाराष्ट्र, बिगेस्ट वॉल. तर मित्रांनो आपण बघू शकता एकदम खडी चढाई आहे. आणि वरती इथं बघू शकता तुम्ही कशी चीनची भिंत सारखी वाटू राहिली. हा रस्ता आहे तो भगवान ऋषभदेव यांच्या 108 फुटाची मूर्ती आहे तिथे जातो. आणि हा वरती जातो तो मांगी तुंगी डोंगराकडे जातो. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत भगवान ऋषभदेवाची जी 108 फुटी मूर्ती आहे तिथं जायचं आहे आपल्याला पहिलं. नंतर मग मागे तुंगी करायचं आहे. तर आता आपण तिथं जाऊ, तुम्हाला दाखवतो मूर्ती कशी आहे ती. आणि मित्रांनो आपण माझ्या मागे बघू शकता लिफ्टची पण सोय दिलेली आहे यांनी ट्रस्टने. आणि आपण पायऱ्यांनी पण चढू जाऊ शकतो. बघू आता लिफ्टने जायचं का पायऱ्यांनी चढायचं ते आपण स्वच्छता पण खूप चांगली दिसते इथं. काही घाण वगैरे कचरा वगैरे काही दिसत नाही इथं. बघू शकता आपण. आणि लोकांसाठी बसण्यासाठी व्यवस्था केलेली चांगल्या पद्धतीने. आणि ते लिंबू पाणी वगैरे सगळं इथं आहे.
गावाचं प्रसन्न आता लिफ्ट मध्ये बसून जा. काय पाच मागे 10 गेलते. दरवर्षी बी गाता मुकली जाते हाथ से करून आलती वाले अरे ऊपर नाही है के आई भाई ये दबाई करो ऐसे दबाई ये दबा अरे भाई हां तर मित्रांनो आपण लिफ्टने वरती पोहोचलेलो आहोत आणि बघू शकतो जिओलॉजीला टेस्टिंग वर करून जिओलॉजी सगळे मीच केलं एकटाच. कोण येत नव्हते, रस्ता नव्हता. रस्ताच नव्हतं, काहीच नव्हतं. काय बात करता. पायरीवरनं जायचं वर आणि वरती पायरीने होल पाडून रस्सी बांधून खाली उतरायचं. जेवढं खाली उतरेल तेवढं रोज 50 फूट उतरलं, 50 फूट उतरायचं. असं करत करत शेवटला 800 फूट उतरला, मग रस्ता बनवला. म्हणजे तुम्ही स्वतः? हा, मी स्वतः. ते इंजिनियर साहेब हे मी पुण्यातले पुण्यामध्ये BE सिव्हिल झालो, अमेरिकेत MS केलं आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट लंडनला केली, रशियामध्ये MBA केलं. नाही मग तुम्ही गेलं म्हणले मला ते म्हणजे मोठं विशेष आहे. बोलत होतो सर, पाटील म्हणून आडनाव आहे त्यांचं. मी जैन पाटील आहे. माहिती सांगितली पण तुम्ही तुम्ही येते नाही माहिती, मी येणं हे आमच्या गुरु आहेत की तिथं ज्ञानमती. त्यांच्या मनामध्ये होतं आणि मी पुण्यामध्ये बिझनेस करत होतो. मग मी त्यांचा भक्त होतो. मग मला म्हणाले तू तुझा व्यवसाय सोड आणि हे काम कर, तुझ्या नशिबात ते आहे. असं मला माझे महाराष्ट्रामध्ये मी 80 ब्रिज बांधले, असं 700 बंगले बांधले पुण्याच्या जवळपास आणि 120 ओनरशिप बिल्डिंग बांधली, 1000 किलोमीटर tar रोड बनवला. मग ते गुरु म्हणाल्यावर मग मी विचार केला आणि बिझनेस बंद करून इथं आलो. त्याच्या आधी काही मूर्ती बनवली होती मी, म्हणून मला ते एक आग्रह धरले. मग मी सोडून घर परिवार त्याग केला, संन्यास घेतला आणि इथं आलो. 23 वर्ष लागली. 23 वर्ष लागली. तेव्हा तुमची वय 55 होती माझी वय, आता 85. बाबा आपको बडे 80 वर्षाची. हे आमच्या 80चे या इकडे फोटो काढू का तुमच्या सोबत? कठीण असला तर मनामध्ये जर असेल काम करायचं तो माणूस करू शकतो. पण ते ह्याला मूळ सगळ्याला आशीर्वाद लागतो. तो जगात सर्वश्रेष्ठ आत्मा, पवित्र आत्मा म्हणजे देवापेक्षाही मी श्रेष्ठ समजतो. दयाळू, क्षमा करणारी, सगळे मुलांच्या पोटात म्हणजे चुका घालणारी ही आईचा आत्मा असतो. तर आईचा आत्म्याला रोज जो पाया पडतो म्हणजे वडील बरोबर आले त्याच्याबरोबर आई वडिलांचा जो पाया पडतो, डोकं माथा टेकवतो, तर तो माणूस धनवान होतो, कीर्तिमान होतो, आयुष्यमान होतो, पुण्यवान होतो आणि बुद्धिमान तर होतोच होतो. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असा इतिहास आहे की जिजाऊनी फक्त एक बाई तर छत्रपती बनवू शकते. म्हणजे तेवढी बुद्धी ते आईकडे असते. तर ते देवापेक्षाही श्रेष्ठ मी मानतो आई वडिलांना. तर हे त्यांचा रोज जो पाया पडतो तो धनवान होतो, कीर्तिमान होतो, आयुष्यमान होतो, पुण्यवान होतो आणि बुद्धिमान तर होतोच होतो. आता सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणा, म्हणजे आपले शास्त्रीजी म्हणा, त्यानंतर आता AP अब्दुल कलामजी म्हणा, आत्ताचे पंतप्रधान मोदीजी, सगळे आई वडिलांचा पाया पडूनच मोठे झाले. तर हे सर्वश्रेष्ठ आई वडील आहे. म्हणजे देवाला पण जन्म देणारे आई आहे. तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मी कधी मानलं नाही. सगळे काशी विश्वेश्वर काय जे असेल अयोध्या सगळे आई वडिलांच्या पायात आहे असं माझा समज आहे. तर हे मशीन जो आहे जगामध्ये पहिल्यांदा मी तयार केली. हे डोंगर कापायचं, हे जे प्लेन दिसतंय तुम्हाला, आणि हे तिथून देवाच्या डोक्यावर 650 फूट उंच होता. हा, देवाच्या डोक्यावरून 650 फूट उंच डोंगर. तर हे सगळे जे ओपन दिसते हे सगळे डोंगर कापून काढलेले. कापायलाच 20 वर्ष लागली. नाही, मी कसं आहे की मी लोक घेऊन मी सुरुवात करायचो. रस्सीवरनं यावं लागायचं तिथं. तर खूप अवघड काम होतं. तर असं सोपं नव्हतं आणि अनेक वेळा इथं ॲक्सिडेंट होता वाचलं.
तर मित्रांनो आपली आता भगवान ऋषभदेवाची मूर्ती बघून झालेली आहेत आणि आपण आता पहिले मांगी गडावर जाऊ आणि नंतर तुंगीवर. आणि हे बघा हे पण कधी रिपायचं हा रिपायर आय वॉन्ट रिपायर. घेऊन जाता का? हा हो. मित्रांनो माझा कॅमेरा चालू होता आणि तो मुलगा माकडांना काहीतरी टाकत होता खायला. तर तो बोलला का हे वांढरं लिपळत बुवा लिपळत. म्हटलं काय